2024 गुरुवार दिनांक 1/8/2024 जीवन साधना हा जो विषय आपल्याला भगवंतांनी दिला किंवा आपण घेतला. तर जीवन साधना म्हटलं की आपल्याला काय समोर येतं की साधना कशी करावी किंवा साधनेमध्ये काय काय आवश्यक आहे असे सगळे प्रश्न येतात समोर. त्याची उत्तरं सगळी भगवंताने वेळोवेळी गीतेमध्ये दिलेली आहे किंवा ज्ञानेश्वरीत दिलेली आहे. त्याच्यासाठी मी आज 13वा अध्याय घेतला. कोणताही अध्याय काढला तरी भगवंताची उत्तरं ही ठरलेली आहे. 13व्या अध्यायामध्ये डायरेक्ट भगवंतांनी अर्जुनाला सांगताना डायरेक्ट सांगितलं, आत्मरूप गणेशू केली आज म्हणून. डायरेक्ट त्यांनी असं नाही पाहिलं की याची किती तयारी झाली, हा गणेशाला मानतो की नाही असं नाही विचारलं अर्जुनाला. तू मानतो का गणेशाला बाबा, का कृष्णालाच मानतोस असं नाही विचारलं. पण डायरेक्ट सांगितलं आत्मरूप गणेशू केली आज बस. असं सद्गुरू पाहिजे. तुला पटतंय का, तुझं झालंय का, तू काय काय केलंस आतापर्यंत, तुला येईल का, तुला जमेल का, असं सगळं होईपर्यंत आयुष्य निघून जायचं नाही का. तर गुरूंना जे हवंय, शिष्याकडून जी अपेक्षा आहे ती डायरेक्ट सांगायची. ती इथं भगवंतांनी पद्धत आयोजन केलेली आहे. आत्मरूप गण डायरेक्ट सांगितलं 13व्या अध्यायामध्ये. केली स्मरण सकल विद्यांचे अधिक. तुला विद्या हवी आहे का, डायरेक्ट गणेशाचं फक्त स्मरण कर, सर्व विद्या आत्मसात होतील. विषय संपला एका वाक्य. आणि ते जीवन दुसरी विद्या कशी प्राप्त होईल, जीवन साधनेला हे खूप आवश्यक आहे. आपण जीवनामध्ये साधना करायची असा जीवन साधनेचा अर्थ आहे. जीवन साधना म्हणजे एक आहे की याच जीवनात एची देही एची डोळा भोगीजे म्हणतात. भोगीजे कुठल्या कुठे, देखीजे नाही अनुभवजे नाही, डायरेक्ट भोगीजे. भोगीजे मुक्तींचा असो म्हणा. म्हणजे याच आयुष्यामध्ये, याच वयामध्ये किंवा ह्याच सगळ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष मुक्ती अर्जुना तू भोग. भगवंत असं नाही म्हणाले येतील का तुला, ते आपलं यायचं येतील का तुला. आपल्या सगळ्या तक्रारी, घरच्या भानगडी, ते सगळं होणार. मग आपला अभ्यास, मग ते सगळं. त्यावेळेस फक्त एक अर्जुन त्यांना तिथे होता. मला अनेक अर्जुन दिलेत त्यांनी. आणि शिवाय मी काही श्रीकृष्ण नाही, नाही का. अनेक अर्जुन आहेत, अनेक अर्जुन आहेत. आणि त्यांच्या जीवनाला योग्य तो मार्ग आपल्याला दाखवायचा आहे. बरोबर. भगवंताला एकच अर्जुन तिथे होता, त्याची तर तयारी होती सगळी. पहिल्या नंबरचा विद्यार्थी. तसं विद्यार्थी पहिल्याच नंबरचा असेल, सर्व तयारी आहे. मग आपल्याला फक्त आता समजा पाऊस पडला आणि रानामध्ये हे झालं, काय म्हणतात त्याला, वापसा झाला. आता थोडे दिवसांनी होईल. अजून पेरण्याची हे नाही, वेळ नाही ती. आता पहिली पेरणी गेली पाण्यात सगळी शेतकऱ्यांची. पण आत्ता जे पेरायचं आहे, एखादा वाफा करून कोथिंबीर लावायची आहे किंवा काय भाज्या लावायच्या किंवा काय दुसरं लावायचं. प्रत्येक भाजीचा, प्रत्येक अन्नाचा सीझन आहे, कधी जमिनीत बीज पेरायचं. तसं सद्गुरूंच्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधी भक्तीचं बीज पेरायचं, कधी विद्येचं बीज पेरायचं आणि कधी ज्ञानाचं आणि विज्ञानाचं बीज पेरायचं हे ठरलेलं आहे बाबा. मला वाटलं मला सांगता येते का नाही. काही शब्दच येत नाही तिकडं. किती आठवलं तरी शब्द येतच नाही, म्हणून असं वाटतं. वेळेला माऊली तुम्हीच अर्जुन होता म्हणून पटपट सगळं झालं. अर्जुन का श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण, तेव्हा श्रीकृष्ण होते, तुम्ही अर्जुन होता, आता तुम्ही कृष्ण झाला. बर. तेव्हा तयारी निशी शिष्य जो असतो त्याला पटकन बीज पेरायचं अवकाश, त्याला काय चांगलं पाहिजे, जमीन. जीवन साधना म्हणजे काय, जीवन आहे एक दिलेलं आहे भगवंतांनी. एवढी वर्ष आपल्याला काही झालं नाही, ठीक ठेवलंय. काही औषधाचा एक डोस नाही कशाचा का, बरोबर आहे ना. काहीही नाही, किरकोळ काही सोडल्यास. थोडासा कधी ताप आला, कधी काय सर्दी झाली, हे किरकोळ. पण तसं विशेष काही झालं नाही. ही भगवंताची कृपा आहे सुरुवातीची. आणि अशा कृपेमध्ये साधकाला इच्छा झाली की
की बाबा मी काय करू, मी ज्ञान शिकू. तसा अर्जुन आहे. अर्जुनाला आजार नव्हता, पण त्याला कशाचा आजार लागला? मोहाचा. अर्जुनाला कोणता आजार होता? चेहरा का पाडलाय? मोह आजार अर्जुनाला घडलेला आहे. तुम्हाला सुद्धा नसेल एवढा, एवढा त्याला होता. आमचे शिष्य हुशार आहेत, आमचे शिष्य मोह बाळगत, आमचे गुरु हुशार. बर. अर्जुनाला मोहाने खाल्लं होतं सगळं. मोह म्हणजे हे माझे आहेत, त्यांना कसं सोडू, त्यांना काय होईल की काय, मग ते घरी कसे जातील, मग त्यांना कसं काय होईल, त्यांचं रस्त्याने एकटे जाऊ शकतील का, हे सगळं काय. तसं अर्जुनाला नात्यातल्या लोकांच्या काळज्या लागल्या. हा अर्जुनाचा भवरोग आहे. कोणता रोग आहे? भवरोग. आपल्याला पण कोणता रोग आहे? भव म्हणजे संसार. संसार हा एक प्रकारचा रोग आहे मनुष्यात, असं भगवान श्रीकृष्ण सांगतो. का रोग आहे? एकदा जडला की तो अंगाच्या बाहेर निघत नाही. आणि भगवंताला ज्ञानेश्वरीतून हे स्पष्ट करायचं आहे की जरी असला तरी तुम्ही हे अमृत प्या. हळूहळू हळूहळू हळू हळीताप जसा हळूहळू जातो ना, तसा हा रोग पण हळूहळू का होईना पण तो जाईल, ही भगवंताला खात्री आहे भक्ताची. कळत ना? म्हणून देवाने औषध सांगितलं. अर्जुन म्हणला मग काय औषध आहे हे सगळं करायला? देवाने प्रथम गणेशाचं ध्यान केले. लक्षात ठेव. कोणाची आठवण केली? देव असं नाही म्हणाले माझे केली या स्मरण, असं भगवान श्रीकृष्ण म्हणाले. पहा इथं बारकाव्याने पहा, इथं बारकाईने वाचायची. आत्मरूप गणेश केली स्मरण, म्हणजे ढकलले तिकडे गणेशात. स्वतःचं नाव नाही सांगितलं, ए माझं स्मरण कर मग तुला सगळं, असं नाही सांगितलं. असंच असतं. जे हुशार सद्गुरू असतात ना ते असेच असतात. चला महाराज कधी हुशार सद्गुरू कधी स्वतःकडे घेणार नाही, पण केल्याशिवाय राहणार नाही. तसं भगवंताने सांगितलं, बाबा त्याला गणेशाचं स्मरण करावं लागेल. मला नको काय विचारू, पळ तिकडे. तुम्ही सांगा काय लावलंय. जेव्हा आत्मरूप आत्मा तुला कळेल, तुझ्यातच असलेला, आणि तो गणेश आहे हे कळेल, तेव्हा तुला सर्वस्व समजेल. एक सिद्धांत आहे. आत्मा तुझ्यातच आहे. तू म्हणजे शरीर नाहीयेस, तू म्हणजे आत्मा. हेच कळायला आपलं आयुष्य चाललं. काय बरोबर? अगदी खरंय. आपण शरीरच आहोत आपण, ते बरोबर आहे. ह्याच जगात वावरताना लोक सतत आठवण करून, एक तू 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 कोण? सुमन. तू कोण? प्रज्ञा. तू कोण? काय तुमचा? मुग्धा. असं सतत सतत ते नाव कानावर पडून पडून माणसाला असं, लहान बाळ आहे पाळण्यात, त्याला आपण जर हाक नाही मारली तर त्याला कळतं का मी कोण आहे? तेव्हा आपला मी नसतो बघा. लहानपणी छोटेपणी बाळ नुसतं पाळण्यात पाय झाडताना रडतो, तेव्हा त्याला कुठं काय कळतं? बाळाला जेव्हा हाका मारल्या जातात, काय म्हणायचं आता? मला काय ते नाव, वसंता, हे वसंता. आपण बघतो बाळ चाहूल घेतय का? तिथून बहिर्मुखाला सुरुवात झाली. आपण बघतो ते बरोबर आहे. जनतेचं जगाचा गाडगाडी असंच चालणार. पण तथापि ज्यांना परमार्थ शोधायचा आहे त्यांनी इतका बारीक शोधला पाहिजे. उलट जायचं मागे मागे मागे. मी कोण होतो आणि कुठून आलो याचा शोध घ्या, म्हणजे परमार्थ झाला. काय 10 तास 15 पोथ्या वाचायची गरज नाही. पोथ्या वाचून तर काय कळलं? शेवटी सिद्धांत काय निघाला? सिद्धांत निघतच नाही ना पोथ्या वाचून. असं आहे. म्हणून काहीच नको करू. ती माणसं म्हणतात तुला वसंता, मग त्याचे कान हुशार झाले. पहिलं हे इंद्रिय, तर काय कळत नसतं. अजाण बालक आहे, पाळण्यात आहे. मग हळूहळू हळूहळू 15 दिवसांनी महिन्याने ते असं चावून घेतं. कोण हाक मारते? कदाचित मलाच वाटतं. आतमध्ये कोण आहे? कोण आहे? म्हणा कोण? आत्मा आहे. तो चाहूल घेतो. खरं तर आत्मा नाही घेत, प्राण घेतो, म्हणजे जीव प्राण. आपल्याला काय नसतं. जीव प्राण हळूहळू मागचं सगळं आठवतं त्याला. कुठून आलो बा? वसंत इथंच आलाय, तिकडे नव्हता.
तिकडं कोण होता? बबन. त्याला असं वाटतं बबन हात कशी आली नाही. मग हे म्हणतात वसंता. वसंत आहे का? वसंता हाक दिली की ते टुळू टुळू बघत. कुठून आला वसंत? कोणी विचार केला याचा? तो जीव प्राण का? तो जीव आपल्याला प्राण ठेवलेला. हा तो काय जीव तो प्राण जीव म्हणजे प्राण. तो बहिर्मुखी जीव प्राण. हा, बहिर्मुखी जीव. तोपर्यंत मनुष्य आला. जागे किती माणसं होतात? तुमच्यासारखी एवढीची. आपल्या इथे किती माणसं? सगळं पुणे येतं का इथं? नाही. जागी एवढीच माणसं होत आहेत. बाकीचं पुन्हा असंच आहे. मी सांगते असंच आहे. कुठे मी सांगते तसंच आहे. सगळं कसं आहे बाहेर वसंता म्हटलं की मग आता कालांतराने बाळाला सवय झाली. सगळेच म्हणायला लागले वसंता उठलास का? वसंता रडला का? वसंत जेवला का? वसंत दूध प्याला का? अशी सवय म्हणून तो त्याला कळलं मी कोण आहे. मग एकाने वर्षाचा 2 वर्षा झालं. बाळा तुझं नाव काय? वसंत. अरे कोणी दिलं? इथपासून मनुष्य स्वतःला विसरला. पाळण्यापासूनच विसरला. पूर्वजन्म आठवत नाही, पुढचा जन्म कळत नाही. म्हणून आत्ताचा कोण आहे तो? वसंत. बस. हा, जड भरताने आपल्याला भैयांनी गोष्ट सांगितली. जड भरताने तिसऱ्या जन्मात सोंग पांघरलं. मला कोणत्याच नावाने हाक नको मारायला म्हणून मुक्याचं सोंग पांघरलं. जड भरतही नको आणि कोणचंच नको. असा एखादा क्वचित महात्मा असतो. क्वचित महात्मा असतो ज्याचे अनंत पूर्वजन्म अभ्यासात गेले. असा मनुष्य ज्याला मुक्तीचीच ओढ आहे, बाकी कशाची नाही. आणि ज्याला असं वाटतं की नाही येच देही येच डोळा, ज्याला आग्रह आहे तो मुक्त होतो, बाकी नाही होत. म्हणजे बाकी अभ्यासात चालत राहतो. असं आहे. आपलं आपलं हळूहळू चाललंय. बरं आहे, जाऊदे मरू दे मेल. हळूहळू आहे ना कमलेश, हळूहळू बरं आहे. तीव्र वैराग्य असणारा मनुष्य जसा त्यांनी सांगितलं त्यांना नंतरच्या जन्मामध्ये काय झालं, तीव्र वैराग्य, त्याला मुमुक्षु म्हणायचं. तोपर्यंत मनुष्य मुमुक्षु या ह्याच्यावर येत नाही, पदवीवर. पहिला कोण आहे? साधा मनुष्य. दुसरी कुठली पदवी? साधक. तिसरी कोणती? तीव्र साधक. नंतर मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे तीच एक इच्छा बाळगून जन्माला आहे, बाकी कोणी. अशाच आता आपल्या सगळ्यांच्या इच्छा याच आहेत मला माहिती, पण तीव्र आहेत का? जरा अभ्यास करा की काहीच नको वाटतं, फक्त हे वाटतं. काहीच नको वाटतं, आम्ही ध्यानातच बसून गेलो, असं नाहीये. होईल ते कालांतराने होणार नाही असं. म्हणून तर आश्रम काढलेत ना गुरूंनी. म्हणून आश्रम काढला. आश्रम व्यवस्था त्याच्यासाठी बाबा आत्ता नाही झालं उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल. कितीतरी आयुष्याची वर्ष आहेत तेव्हा होईलच, असं आहे. आज काय काय काम केलं घरी? त्यांचं उत्तर असतं डबे काढले मांडी पडीवरचे डबे काढले मांडी घातले. भांड्यातला काय जीव निघत नाही. त्याच्या हात व्हायला पाहिजे. कधी व्हायचा तो जीव तसाच राहील भांड्यात. हा ना, भांडी घासायच्या आठवलं तो आणायचं. सकाळी उठून ज्ञानेश्वरी वाचावी, पहिला नियम पाहिजे. उठलं की तोंड वगैरे धुतले पहिली ज्ञानेश्वरी, मग चहा. कोणी असाच तुम्ही, स्त्री असा नाही तर पुरुष असा, असंच पाहिजे. असं ज्याचं होतं तो मुक्त होतो, असंच पाहिजे. आता माझं मी नाही सांगत सारखं, तुम्ही मला स्वतःच सांग, पण त्याला इलाज नाही. मी चौथीत होते. चौथीत काय कळत नसतं माणसाला. चाकणला होतो, दादा शिक्षक होते. कदाचित त्यांच्या ह्या संस्कारांमुळेच मी इथपर्यंत आली असेल. दादांचं शिकवणं कडक आणि चांगलं, सगळं चांगलं शिकवायचं. पण मला आतून एक बुद्धी व्हायची लहानपणी. स्नान झालं, आता मी केवढीशी असेल चौथीत, की मी एक टोपली घ्यायची होती ती, आणि चाकणला जुने वाडे असत. मला काही म्हणजे भीती आता शब्द नव्हता, ते कदाचित मला आठवले नसेल किंवा काही कळतच नव्हतं. 10-11 वर्षाची मी टोपली घ्यायची, प्रत्येक जुन्या वाड्यात जायचं.
तिथं जाई जुई मोगरा असे सगळे वेल असायचे, चाफा काय असतील ती फुलं सगळी उडत टोपलं भरून रोजचा नित्य गोळा करून आणायचं. त्या पारिजातकाची एवढी फुलं मिळाली तर त्याचे प्रत्येकाचे देठ तोडत बसायचं आणि तो गच्च हार करून पहिला ज्ञानेश्वरांना घालायचा, मग अभ्यासाला बसायचं. ही चौथीतला उपक्रम. हे पूर्वपुण्य जे असतं ना ते करवून घ्या, म्हणजे हे संस्कार आहेत, पूर्वपुण्य आहे हा असं असेल. ते जडभरतासारखं झालं. हा, त्याच्याशिवाय चैन न पडणे याला म्हणतात परमेश्वराचं असणे. चैन पडत नाही आपल्या, काय इकडून तिकडून सगळीकडून चैन पडते. तिकडे जायचं तेव्हा, तिकडे यायचं तेव्हा, आता असं करायचं मग तसं करायचं, मग दिवसभरच्या कार्यक्रम, मग कधीतरी झोपताना आठवतो अगो बाई आजचे जग राहिले की, तोपर्यंत झोप आलेली असते. झोप देव विचारतो, अरे तू साधक आहेस ना, मग काय केली आज साधना? जीवन साधना, साधनेला महत्व आहे बरं. म्हणून जया म्हणून असे साधक जे पुढे सद्गुरू होतात किंवा जे ऋषीमुनी होतात, असे जे साधक आहेत, पहिल्यांदा श्रीकृष्णाने सांगितलं बाळा पहिलं गणपतीचं स्मरण कर. गणपती आपल्याला नवीन नाही, तुम्हीच इतके भाग्यवान साधक आहात की तुमच्याकडे गणपती आपण होऊन आला आहे. लक्षात घ्या, त्याचं महत्व जाणा आणि विद्या घ्या. गणपतीला 5 नारळ वाहून त्याचं समाधान होत नाही. तुम्ही तिथं गेलात की 5 पेक्षा तुम्ही त्यांची विद्येचं प्रार्थना करा. मी बघते तिचं, माझं निरीक्षण असतं प्रत्येक साधकाचं. काय काय असतं जाऊ द्यायचं नाही सांग. विद्येची काय पाहिजे? सतत ध्यास पाहिजे. कुठलाही कार्यक्रम असतो, कोणतंही कार्य, ध्यास पाहिजे आपल्याला विद्येचं. पुढं मग अर्जुना असं होतं की जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे दिव्येसी. गणेशाची जर कृपा झाली तर त्याचं असं होतं अर्जुना, एवढा साठव केला श्री गणेशांचा तरी आघवे शब्दसृष्टी अंगवे आणि सारस्वत आघवे दिव्येसी. सगळी सरस्वती जिभेवर येऊन थांबेल आणि काय होईल? सगळे शब्द आपोआप त्याच्या जिभेवर येऊन त्यांचं कार्य करून जातील. असं आहे अर्जुना, असंच असतं, असा हो तू असं सांगतात. आणि वक्तृत्व कसं असतं त्याचं? म्हणजे कृपा झालेल्या मनुष्याचं वर्णन आहे. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारखे म्हण. एखाद्याने अमृत द्यावं त्याच वेळेला प्यायला, तर तो श्रोता म्हणेल नाही अमृत नको, आता वेळ नाही, आता हे ऐकायचंय पहिले. म्हणजे कान इतके आतुरलेले आहेत की अमृत सुद्धा नको म्हणतात. हे ज्ञानोबरायांचं आहे बरं. ज्ञानोबराय असे होते वक्ता. आणि मग नंतर काय आहे? श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊसे. साधनेला, साधना आपण करतो, कशी करतो तिकडे लक्ष द्यायला. आपल्या सर्वांगाचे कान आपल्या साधनेत असतात का? कानात आलेले असतात का? सर्वांग एकत्र झालं पाहिजे. सर्वांग भ्रुकुटी मध्यात एकत्र, इतकी तीक्ष्ण आपल्याला हे पाहिजे. ती आहे का? लक्ष द्या. ती करायची, हे करा. कळत मला. मग काय होईल? भावाचे अवतरण अवतरविती पूर्ण, हाता चढे संपूर्ण तत्वभेद. मग अशा साधकाला अर्जुना तत्वभेद समज, म्हणजे गीतेचे श्लोक. कोणतं तत्व सांगितले? काय सांगितले? आता एक तत्व आहे गुरु आणि शिष्य, एक तत्व आहे जगात. पंचमहाभूत आणि पृथ्वी दुसरं तत्व आहे. असे तत्व आहे किंवा पंचतत्व आहे, कोणती तत्व आहे? एक तत्व असतं. श्री गुरूंचे आता हे खाली आलं. आतापर्यंत काय झालं? तुमच्या पूर्वजन्माची तयारी पाहिली. पूर्वजन्मीची तयारी झाली, मी साधनेच सांगते बरं. आपला विषय काय आहे? जीवन साधन. जीवन साधन. खरं सांगू मला काय वाटतं ते की परमार्थाशिवाय जीवनच नाही. आपल्यालाच नाही, इतरांना कळलं पाहिजे बाहेरच्या. त्याच्याशिवाय मजा नाही. मला असं झालं सगळ्या जगाला कधी कळेल, त्याशिवाय मज्जा नाही.
हजारो लोक आपण पाहतो, चालले तिकडं तिकडे, काय 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 हजार सगळं सगळं लाखो चालू आहे. ते पाहताना दुःख होतं मला. असं वाटतं अरे किती वेळ निघून चाललाय यांच्या आयुष्यात. नेहमी लक्षात ठेवा, आपण घरी असतो कुठेही असेल, जेवढ्याच तेवढा वेळ द्या प्रत्येक काम, किंवा समारंभात गेलो तेवढाच वेळ द्या. जास्त वेळ घालवू नका. आपला वेळ फार बहुमूल्य मूल्यवान. एकदा वेळ गेली की पुढे काय होत नाही. म्हणलं लग्न जमत नाही यांचं. एक मुलगी आली होती यांच्याकडे, कुठं होती ते राहायला, वानवडी. मुलगी झाली 29 वर्षाची. गंमत बघा. आणि आम्हाला त्या यांचा फोन आला, त्यांच्या त्या गुरुजींचा. तेच पाहत होते, त्यांच्याच्याने काही लग्न जमलं नाही म्हणून त्यांनी आमच्याकडे पाठवलं. आता मला सांगा, जिला लग्न करायचंय किंवा तिचे जे वडील आहेत, कुठे ना कुठेतरी मुलाला कन्सिडर केलं पाहिजे का नको? केलं पाहिजे का नको? मग चला आमची मुलगी थोडी उंच आहे, थोडस एक अर्धा इंचाने थोडा मुलगा लागतो. ते म्हणायचं नाही नाही नाही, मुलगा काय सुटला, ऍडजस्टमेंट. हा, ऍडजस्टमेंट. दुसरा आला की दुसरा नाही नाही नाही, मुलगा कमी शिकलेला आहे. असे ते वडील सारखे स्थळ नाकारायचे आणि मुलगी शांत बसायची. आम्ही पण त्यात प्रयत्न केले, पण ते काही झालं नाही. कारण हेच आम्ही ताबडतोब सोडून दिले. 1 किंवा 2 प्रयत्न केले, सोडून दिले. पण आम्हाला ते लगेच कळलं की ह्याच्यात काय गोम आहे. आणि त्या गुरुजींना सांगितलं किंवा हे काय होणार नाही, तुम्ही तुमचं पहा. कारण जे व्रत तिला मी दिलं किंवा जे करून बसून कर कर म्हटलं, ते व्रत त्यांनी कोणी केलंच नाही. असं मग असं आहे. म्हणून अर्जुना, जे काम आपल्याला करायचे त्याच्यासाठी आपल्या हृदयात भाव लागतो. सत्यविनायक घालायचा, बिन भावाचा घाला बरं. भाऊ नाही, भाव. भाव पाहिजे. असं समजलं पाहिजे की हे सत्यविनायक हा माझी सगळी संकट, माझ्या अध्यात्मातल्या अडचणी दूर करणार आहे, ही खात्री घ्यावी आधी आणि मग करा सेवा. त्यांची चला चला किती गोष्टी, त्यांचा तेवढा अधिकार आहे. गणपती रायाचा त्यांची सत्ता आहे. अधिकार कसला, सत्ता आहे. म्हणून मी जो हा सत्यविनायक करते आहे, त्याचं नाव काय आहे? सत्य. सत्यविनायक. आपण त्याला सत्याने श्रद्धा ठेवली पाहिजे ना. आपण एक ओळ वाचली, दुसरी सोडून देतो, तिसरी वाचली, 5वी वाचली, परत पुढचा पॅरेग्राफ वाचला, झालं. काय झालं? सत्यविनायकाची पोथी वाचून झाली. समाधान कोणाला आहे मला सांगा? तुमच्या हृदयाला समाधान वाटलं का, तर सत्यविनायक प्रसन्न होईल. नाही तर कसा होईल मग? बसा महाराज, झुरंगे त्यावेळी कुठे बसा. कोणतंही कार्य सांसारिक असो ना तर पारमार्थिक, ते मन लावून करा, म्हणजे ते नीट होईल. प्रपंच सुद्धा यशस्वीच पाहिजे. अयशस्वी कसं काय प्रपंच? अयशस्वी काय, प्रपंच यशस्वी पाहिजे. कुठे माघार घ्यायची, कुठे अधिकार चालवायचा, हे त्या मनुष्याला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला कळलं पाहिजे. तितकं चतुर पाहिजे बुद्धीने. जाऊ दे, ते नाही मी आता सांगत तुम्हाला. भावाचे अवतरण, अवतरयुक्ती. अर्जुना, भावना पाहिजे परमार्थाला. घट्ट असं उपयोग नाही, अंतःकरण. म्हणले ना, टाचणी टोचली तरी काहीच होत नाही. एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होती, आमच्या यांना ना टाचणी टोचली तरी काहीच होत नाही. अशी कातडी असते काय, एखाद्याची टाचणी टोचली तरी काय होत नाही? नाही म्हणले, आमचे हे तसेच. बाकीचं कधी व्हायचं असा प्रश्न आहे. म्हणून भावाचे परमेश्वराकडे जाताना पहिला तुमच्याजवळ पाहिजे तो भाव. भाव म्हणजे भावना. कुठंच नसू द्या, फक्त ईश्वरापाशी भावना असली ना तरी चालेल. काही काही लोक मी पाहिले खूप भावनाहीन आहेत जगात. भावनाहीन आवाज देतात, भावनाहीन हाका मारतात, भावनाहीन सगळंच करतात. काय भावनाच नाही. भावनाहीन असतं तेव्हा काही चालत नाही, जगातलं काही होणार नाही. कळलं तुम्हाला? तसं परमेश्वरापाशी सुद्धा भावना पाहिजे, एकच. शून्य राहून चालणार नाही. काही असू द्या, मागचे किती भोग भोगलेले असू द्या, मागचे किती का भोग भोगलेले असू द्या, किंवा किती दुःख झालेले असू द्या, आता तुम्हाला काय मिळाले याची स्वतःच्या बुद्धीशी चिंतन करा की मी कुठे होतो, कुठे होते आणि कुठपर्यंत आले, आणि मला आता काय प्राप्त झालंय आणि काय करायचं
चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल की मला सद्गुरूंनी एका विशिष्ट मार्गावर आणून उभं केलेलं आहे, ते माझ्या हिताचं आहे आणि इथून पुढं मला चालायचं आहे. स्वतःच चाललंच पाहिजे का नाही? एक मुलगा होता, त्याला वाटायचं मी लंगडा आहे, दोन्ही पाय लंगडा पांगडा. त्याला उठून उभा केला तर कसा तरी उभा राहिला. मग लोक म्हणले नाही, लंगडा नाही, आळशी आहे. काय आहे? असं किती मोठं झालं तरी आळस सुटतच नाही माणसं. आऊ आऊ दिवसभर चालूच असतं. पहाटे कसला उठतो बिचारा, कशाला उठे? दिवसभर आळशी. आळशी मंदमती केवी तरी. कळलं? म्हणून सद्गुरू कसे असतात? भावाचे अवतरण, अवतरविती खूप. याच्यासाठी ज्ञानोबारायांनी किंवा भगवंताने पृथ्वीवर मार्गदर्शक ठेवला आहे. त्या मार्गदर्शकापाशी सगळं जग येऊ शकत नाही. पूर्वीच्या काळापासून माहिती आहे. उलट राक्षसगिरीच सगळं करतात जास्त. आपलं काय होतं नेमकं मला माहितीये का? इथं जे आपण छान छान ऐकतो, त्यामुळे आता तुम्ही किती एकाग्र झालात सगळे. पण ती समाधी जी आहे ना आत्ताची तुमची, ती घरी गेलं की मोडते. मोडते का नाही सांगा? मोडते म्हणजे वातावरणाने भंग होते समाधी. आता खूप छान समाधी अवस्थेत तुम्ही आता इथं असता. ही कोणती समाधी म्हणायची? तितिक्षा समाधी. तितिक्षा म्हणजे लक्ष देऊन जर ऐकलं तर त्या ऐकण्याची एक वृत्ती वरती जाते आणि ती समाधी असते. समाधी सम अधिक धी, धी म्हणजे बुद्धी. समबुद्धी होऊन इथे लक्ष पूर्ण राहणे, त्याचं नाव समाधी. घरी गेल्यावर मोडते समाधी. कोणतरी ओरडतं, ए आई किती उशीर केला जा. आणि माणसं तशीच करतात. मला सांगा किती लोकांना गोड ऐकायला मिळतं घरी हातवर. स्त्रियांना का पुरुषात कोण काय बोला हातवर करा. अरे अरे बिचारे, इकडे पण बिचारे आहेत का? मिळत बरे. तुमच्या लोकांना तर माहित आहे. पण किती लोकांना मिळतं घरी गेले प्रवचन ऐकून असं विचारावं पत्नीने की बाबा काय काय श्रवण केलं मला सांगा. असं पाहिजे. आईने विचारावं बाबा काय काय, सासूबाईंनी विचार बाबा काय सांगितलं गुरुंनी मला तरी सांग. अशी अपेक्षा असते आपली. सासूबाईंनी विचारावं, सासऱ्यांनी विचारावं, दिरांनी विचारावं, भावाने विचारावं, पत्नीने विचारावं. पण फुस त्याला काही रिझल्ट येत नाही. तुम्हाला विचारते का कोणा आज काय सांगितलं? काय नाही. कसं काय करावं? कोणाला न्यायचं? कोणाचा उद्धार करायचा? असं आहे. मग मला तर सारखं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गुरुजी सांगतात, गणेश सांगतात, सगळ्या जगाचा तुम्हाला उद्धार करायचा आहे. अहो पण कधी कसं? तुम्हाला विश्वयोग वगैरे दिले. हा ना, मग विश्वयोग दिलं कधी? मग एक तर कोणी येत नाही म्हणजे बाहेरचे. आणि करायचं कसा? आपली आपली धुन में चिडिया आहे मस्ता. कोणाला सांगायचं धर्म? आणि कोणी सांगायचं? मग सांगू कोणाला? बाप्पाच चमत्कार करतील. त्यांच्याच हातात आहे, आपल्या काय हातात? तसं गेलं की शिडून पत्नीने विचारावं बाबा पाणी घ्या आधी. आज काय झालं मंदिरात? एवढं गोडी कुठं हो का? परमार्थाला गेले की गोडी नाही. ती आपली परीक्षा असते लक्षात. त्याची अपेक्षाच करायची नाही. ती आपली परीक्षा आहे. कोण विचारतो परमार्थाला? आलं का? हे आमचं सोंगार असं म्हणून झाली पहिली. गरमच होते वाटत. गरम होतं. बोलायला लागले की उष्णता वाढते. थोडं कमी भाव एक बरं एक बरं. हा कोणी विचारत नाही परमार्थिक माणसं. मी तर प्रवचनाला पळून पळून गेलेली घरात. आलं की जोडे माहिती असायचं. काय करायचं मग? जोडे खायला तर पाहिजे. ते माझी मी जबाबदारी माझी मी सांभाळायची. खायचेत ना जोडे, खाऊ द्या. पण प्रवचन शास्त्रींचं, धर्मज्ञानचं शब्द या कानातून गेलेच पाहिजेत. ठरवलंच होतं. काय मार खायचं उद्या नाही तर बोलणे खायचं. ते आहेच आहे.
इट्स कॉल संसार. संसार म्हणजे काय दुसरं? एकमेकांनी सारखं झापणे, नाही तर सारखं काहीतरी टोचून टोचून बोलणे. दुसरा मग काय टोचून टोचून बोलणे ना, तर झापत राहणे दिवसभर. प्रवचन का ऐकलं, प्रवचन का ऐकलं, मला न विचारता का गेलीस, का गेला? मी सांगितलं होतं ना, आजपासून नाही जायचं, ऐकू नका कोणाचं प्रवचनाच्या बाबतीत, कळलं? अजिबात ऐकायचं नाही. आवश्यकता असेल तर राहायचं, नाही तर राहायचंच नाही. चंग बांधा. त्याच्याशिवाय ईश्वराचं लक्ष आपल्याकडे जातच नाही. ईश्वराने असं पाहिलं पाहिजे, कोण आहे रे तिकडे, कोणाचा अभ्यास चाललाय, असा तो हळूवार बोलतो. मग त्याच्या लक्षात, अरे एक असा मनुष्य, एक अशी व्यक्ती आहे की जी प्रवचनच अटेंड करते आणि घरी येऊन काय करते, बोलणे खाते. त्याला ईश्वर मान देतो. त्याचा होतो ईश्वर, त्याचाच होतो, दुसरा कोणाचा होत नाही. ही परीक्षा आहे. त्यात आपल्या इथं पृथ्वीवर बऱ्याच परीक्षा. आता आम्ही गर्दी बघून आलो, लाल गुलाल वेदात सगळे ते मागलेले. कोणती परीक्षा? एमपीएससी. झाले तेवढ्या पुरतं नाचले, झालं एमपीएससी झालं. असा ही परीक्षा साधी नाही, आणि ही परीक्षा द्यावीच लागते ज्याला आवड आहे त्याला, आणि ही निस्पृहपणाने द्यावी लागते. आशा ठेवून काहीतरी बघायचंय, काहीतरी घ्यायचंय, काहीतरी मिळत, असं करून हा परमार्थ नाही होणार. हा परमार्थ निरपेक्षपणे जो ज्याने केला त्याला तो होतो, त्याला तो मिळतो. अवघड आहे का हे? अवघड म्हणजे तसं नाही अवघड, पण निरपेक्षता अवघड आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे डोक्यात आलं, आम्हाला का नाही, आम्हाला का नाही, तुम्हालाच का आम्हाला, हे सर्व आलं की मग गेलं. साधक तत्व असते. हे सगळं झाल्यावर खूप जोडे खाल्ले लहानपणापासून. मी बारामतीला मी होते 9वी 10वी किंवा 10वी 11वी 2 वर्ष. 10वीला होते. आता खूप भाऊ करतात 10वीचा, असं काय नाही एवढं भाऊ करणे. त्यावेळेस आमच्या वेळेस काय नव्हतं, काय नाही एवढं नव्हतं. नॉर्मली शाळेत पायी जायचो, 4-5 किलोमीटर शाळा होती ती बारामतीची. आणि आमचं शिक्षण मध्ये एकदाही आई वडिलांच्या जवळ राहणं नाही, सतत बाहेर. 11वी मग इथून निघायचं ते 3-4 किलोमीटर चालतच जायचं. 1-2 मैत्रिणी होते, त्यांच्याबरोबर चालत जायचं, चालत यायचं. ते आलं संध्याकाळी 5:30-5:45 आलं की मला माहीत असायचं नदीच्या पलीकडे काळे महाराजांचं प्रवचन आहे. प्रवचनाने फार वेळ व्हायची, काय माहित नाही, फार मला वेळ प्रवचन आहे काय, इतकं वेळ कशाचाच वेळ नसायचं, काय माहित नाही मला. आणि मग ते काळे महाराजांच्या प्रवचनांसाठी मला वेळ लागायचा. आले की आई म्हणायची, अगं चहा तरी, चप्पल घाल पहिली, चल. आईला सोबत घ्यायचं, नदीतून चालत चालत पलीकडे जायचं. आणि तेवढाच अंधार पडला की तेवढंच चालायचं. कधी असं वाटलं नाही की आपल्या पायाला काही चावेल का, शंकाच आली नाही. जो ध्येयाला गडबडलेला असतो, ध्येयाला लीड बिडलेला, त्याला कसलीच शंका येत नाही, साप चावेल का, काय होईल, काय काय होईल त्याचं काय नाहीच. जो ध्येयाला चिकटलाय, हा झपाटले, त्याला झपाटणे म्हणतात. बाई मला भूताने झपाटलं, ती काय किती आहे, गवळ गवळ नाही, काय म्हणायचं आपल्याला, बाई मला भूताने. कोणचं भूत? हे भूत एकदाच. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. त्याला जो वाटतोय त्याला तो एकदाच झडपतो, पुन्हा तो जातो येतो, जातो येतो, पण लक्ष तिथेच असतं त्याचं, जो झडपला जातो. तसं मला त्या प्रवचनांची अशी तहान असायची. कधी एकदा ते दप्तर आपटून जाते, कधी मनात नाही आला होता अभ्यास आहे बाबा 10वीचा, कसं होईल. ती पहाटे उठून करायचं, 4ला बरोबर उठायचं, अभ्यास करायचा, संस्कृत पाठांतर करायचं, सगळं करायचं. तेव्हा काय आमच्या आई तर बिचारी साधी होते, मग वडील नव्हते सांगायला की असं कर, कोणी नव्हतं, आमचंच असायचं. त्या काळे महाराजांचे प्रवचन ऐकून ऐकून म्हणजे तेवढी सत्संग झाला मला. नंतर नंतर पुण्यात आलं, मग झाले सत्संग पुष्कळ. अशी गोष्ट आहे. मुद्दा काय, श्री गुरूंचे पाय, चिकन सत्संग झाला पण सद्गुरू मिळाले नाही. सद्गुरूंचं भेटणं ही जगातली एक प्रक्रिया आहे बाबा, जगातली.
मोठी प्रक्रिया, ब्रह्मांडातली एक मोठी प्रक्रिया आहे. सद्गुरूंनी भेटावं, त्यांनी आपल्याला जवळ बोलवावं, अनुग्रह द्यावा आणि आपलं म्हणावं. आपलं म्हणावं म्हणजे ज्ञान शिकवावं आपल्याला. हे जगातल्या एखाद्या मनुष्याचं होतं. ही सगळी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, पायऱ्या आहेत. असं आहे. म्हणून श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन, कोणी किती प्रयत्न करा तसं ज्ञान मिळत नाही मनुष्याला. स्वयंपाक जसा आईने किंवा आत्याने कोणीतरी शिकवावंच लागतो तसं आहे. तसं ज्ञान नाही मिळत. कुठे गेले, ऑफिसमध्ये गेले, काहीतरी पद्धत शिकवलीच असेल ना सरांनी, झालं. जिथं जाईल तिथं आपल्याला शिकवावं लागतं. तसं अध्यात्म ज्ञान हे कुठल्याच बाजारात मिळणार नाही. ते फक्त कुठल्या बाजारात मिळतं, सद्गुरूंच्या पेठेत मिळतं. त्या पेठेत सद्गुरू, म्हणून तर नारायण पेठेचं मला फार हे वाटतं, असा खूप अभिमान आहे मला नारायण पेठेत. रोज येत आहे तर मी नमस्कार करते अजूनही नारायण पेठेत. तुमच्या सद्गुरूंचा तिथे वाडा 460. पण एक लक्षात घ्या, गुरुजींनी आमच्या एवढ्या एवढ्याशा जागेमध्ये आम्हाला अडी अडचणीत बसून शिबिरं घ्यावी, ज्ञान शिकवावं. पण त्यांनी जाताना मात्र ही व्यवस्था माझी केवढी केली. किती किती साधक बोलवा नवलेताई, ही पण व्यवस्था करतो, ती पण व्यवस्था करतो, किती पण येऊ द्या तिकडं. तर ही व्यवस्था फक्त सद्गुरू ही संस्था करत असते, कळलं. म्हणून सद्गुरूंचे पाय जे हृदय घेऊन, सद्गुरूंचे चरण हृदयात बसले पाहिजे. हे भक्तीचं प्रमुख हे आहे. हृदयात म्हणजे काय सांगा, हृदयात म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या डोळा देखा रात्रंदिवस सद्गुरू या शक्तीचं स्मरण पाहिजे. आपण त्यांना व्यक्ती समजतो, ते चूक आहे. सद्गुरू ही महान शक्ती असते, लक्षात ठेवा. सद्गुरूंचे पाय जे हृदय घेऊन येतात, तै एवढे भाग्य होय उन्मेष असे. उन्मेष म्हणजे कुंडलिनी शक्तीचे ऊर्ध्व होणे. पुढे चाललंय ना प्रवचन. उन्मेष म्हणजे काय, उत म्हणजे ऊर्ध्व. कुंडलिनी शक्तीचे ऊर्ध्व होणे म्हणजे उन्मेष. तै एवढे भाग्य होय उन्मेष असे. कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व होण्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन, माझ्या हृदयात जेव्हा सद्गुरूंचे चरण मी उपासना करू लागेल, तेव्हा माझ्या हृदयामध्ये ज्ञान उमटेल. रोज ध्यानाला बसताना अगदी पहिल्यांदा पाद्यपूजा कोण करतं, हात वर. आपल्या सद्गुरूंची पाद्यपूजा म्हणतो नाही, पूजा म्हणायचं नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंची पूजा झाली पाहिजे. कोणती? मानसिक पूजा. ती महत्वाची आहे. केव्हा अनुग्रह झाल्यावर. तुम्हाला किती का वर्ष झालेली असतात, तुम्ही ती करा. त्याच्याशिवाय मनुष्य सतेज होणार नाही, त्याच्याशिवाय मनुष्य ज्ञानी होणार नाही, काहीच नाही होणार. सद्गुरूंचे पाय जे हृदय, हृदय म्हणजे हे का, जे हृदय घेऊन येते. सद्गुरूंचे चरण कुठं ठेवू कुठं नको असं होतं, आणि तो डायरेक्ट ही जागा देतो सद्गुरूंना, तेव्हा डोक्यावरच देतो. तर म्हणून ज्ञानोबरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन चालण्याची पद्धत आहे. उगीच कसं काय, परंपरा द्यायचा. सद्गुरूंचे पाय असे किती सद्गुरू आहेत, अधिकारी अधिकारी. ज्ञानोबरायांच्या सारखे कोण आहे, तुकोबरायांच्या सारखे कोण आहे, असं आहे. तै एवढे भाग्य होय उन्मेष. उन्मेष म्हणजे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी असं ज्या शिष्यांना, काय होतं गावामध्ये किंवा शहरांमध्ये बरीच माणसं याबद्दल सांगणारी भेटतात आपल्या कुंडलिनी शक्तीबद्दल. काय करायचं, कसं करायचं. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, त्याला एका माणसाने सांगितलं, बाबा छोटंसं त्रिशूळ घे, कशाला जातो कोणत्या गुरूंकडं, असे शिकवणारे महाभाग पण आपल्याला मिळतात. त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान झालंय आज. त्याला खूप हे झाले, म्हणजे काय म्हणतात त्याला, शॉक बसलाय. त्या व्यक्तीने सांगितलं, भविष्यकार होते, त्यांनी सांगितलं आपण काय नाही,
विवेकानंदांच्या पुस्तकात सांगितलं. म्हणले काय? म्हणले एक त्रिशूळ घ्या छोटस आणि ध्यानाला बसायचं आणि असं 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 का मानसिक त्रिशूळ घ्यायचं आणि त्रिशूळाने असे धक्के मारायचे कुंडलिनी शक्तीच्या खाली मुलाधाराला. मग बघ म्हणले कशी काही झालं नाही. कुंडलिनी शक्तीच्या सतत त्या त्रिशूळाच्या टोचण्याने कुंडलिनी जागृतच झाली नाही अद्याप. घायाळ झाली. मग किती नुकसान आहे मला सांग. तो मुलगा इतकं रडतो. आता मी त्याला दिलेत काय बाबतच आपल्या अनुभवाचा प्रांत आहे, पण लोकांना सहकार्य करायचं आहे. पण ते आहे उन्मेष म्हणजे कुंडलिनी शक्ती. उत म्हणजे ऊर्ध्वगामी. तै ओढे भाग्य होय उन्मेषाच. जीवन साधना याचा अर्थ मी हाच सांगते तुम्हाला की मनुष्य जीवन हे एकदाच आहे. मनुष्याचा जन्म एकदाच आहे. नाहीतर किती लक्ष जन्म असतात? 84 लक्ष. आपल्याला माहितीच 84 लक्ष होऊन आपण इथं आलोय. आता बिलकुल विस्मृतीत झालं गेलं नाही पाहिजे ज्ञान. घरी गेल्यावर घरचं मग सगळंच त्याच्यातलं आठवण आहे का बुद्धीला का नाही याच्यावर बराच अभ्यास करा स्वतःचा. आणि एक आयडिया करा. माझ्याकडे आयडिया असतात खूप. आयडिया करा. वरणात मीठ कमी झाले का अशी तक्रार आली. थोडस वरण काढून घ्या, त्याच्यात मीठ टाका, थोडस गरम पाणी टाका आणि ते पूर्ण वरणामध्ये मिसळून टाका. काय मला येते का नाही कोणाच्या शीतल नावं ठेवायची. पण वरणात मिसळताना सगळ्या वरणात एवढं मीठ टाका मग खारट घे. थोडस वरण घ्या बाजूला. तसं ज्ञान आहे. तज्ञ माणसाकडे गेल्यावर तज्ञाच्या मर्जीने वागलं पाहिजे. तज्ञ काय सांगतो अभ्यासात तेच ऐकलं पाहिजे. तसं उन्मेष म्हणजे कुंडलिनी ती अवघड आहे, चांगली नाही, म्हणजे सोपी नाही असा आहे. तेव्हा असं उन्मेष जो सद्गुरु देतो अर्जुना ते पाय नमस्कार होणे. आता ज्ञानोबा स्वतः सांगतात बाबा रे असे जे चरण असतील त्याला नमस्कार कर. जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत अर्जुनाला. आणि भगवान श्रीकृष्णांचे सद्गुरु कोण? बोला. सांदीपनी. भगवान रामांचे सद्गुरु कोण? वशिष्ठ. सगळं सद्गुरूंच्या होतच नाही, पुढं सरकत असत. तसे आपले जन्म थांबले. सद्गुरु भेटत नाही तर आपण पुढं सरकतच नाही. मला एका जन्मात देवाने सांगितलं तुला आता पुढं ज्ञान सांगायचे, लक्षात ठेव. बर. मी म्हणलं ओके, आय एम रेडी. मग म्हणले पुष्कळ जन्मात ज्ञान घेतलेले काही साधक आहेत आणि काहीच घेतलेले नाहीये, तरी सर्वांना सांभाळून घेशील ना? तुम्ही म्हटलं हो. कोण ऐकतं मग काय म्हणणार? म्हणून मग आपल्या इथे गाठी भेटी जातात. काय आपलं चांगले आहेत गाठी भेटी, वाईट नाही. आपले सगळे साधक गुड बॉय आणि गुड गर्ल्स असा पहा. असा जो सद्गुरू आहे त्याचे पाय नमस्कारून अर्जुना पुढं गेलं पाहिजे. ही जीवन साधना अध्यात्माची ही आहे. काय माणसं परवा मध्ये आम्हाला झालेच 1 वर्ष 2 वर्ष एक माणूस भेटला आळंदीचा. त्यांनी अगोदर काय केलं, मी विनायक परमला होते, त्यांनी फोन केला. मला काही परिचय नाही. फोन केला तर मी घेतला माझ्या नंबरवर आल्यावर. आणि घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं मी तुमचं नाव ऐकून आहे, कुंडलिनी शक्ती तुमच्याकडे लई भारी आहे. कुंडलिनी शक्ती तुम्ही म्हणजे तुमचे आहे अधिकारी आहात, त्यामुळे मला आपल्याला भेटायचं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आपण गुरुवारी भेटूया. आपला वार दिला. योगायोगाने काय झालं, अर्ध्या पाऊण तासाने काहीतरी असा प्रसंग झाला. प्रसंगाला काहीतरी कारण झालं की गुरुवारचं प्रवचन आपलं गेलं. आणि मग मी त्यांना शनिवारची अपॉइंटमेंट देण्यासाठी फोन केला. काय बिघडलं काय मला सांगा. खरं तर सांगू का, कुंडलिनी शक्तीचा मनुष्य अत्यंत नम्र, अत्यंत आर्जवी, अत्यंत निखालस प्रेमाचा असा असतो. प्रामाणिक असतो. असाच असला पाहिजे. तसं त्या माणसाने कुरघोडीच करायला सुरुवात.
म्हणे नाही नाही तुम्ही माझी अपॉइंटमेंट काढा बोलली. मी नाहीच ऐकलं. अहो म्हटलं असं काय करताय तुम्ही, मी तुम्हाला देते ना शनिवारची अपॉइंटमेंट, दुसरं काहीतरी काम आलं म्हणून मला ते करावं लागते, तर प्लीज तुम्ही शनिवारी या, मी आहेच तिथं. नाही म्हणे चालणारच नाही तुम्ही काढ. त्या एका वाक्यावरून त्या माणसाने जवळजवळ वर्षभर माझ्यावर बदला घेतला. इतक्या शक्ती सोडल्या माझ्यावर. हा? अरे बापरे. त्यांना विचारलंय हो? हो मग मला काही कमी नाही भेटले मग. काही कारणच नाही. आणि झालंय काय, आपलं हे विवेकानंदांचं आहे ना सेंटर, तिथे तो मनुष्य दाढी बिडी काय वाढून गळ्यात बजरबट्टू माळा घालून तिथे प्रदक्षिणा घालत होता. आपल्याकडे येणारा लोणावळ्याच्या माताजींचा एक शिष्य तो इथे येतो कधी कधी, त्याला आपलं हे आवडतं, त्याला इथं आणखी प्रचंड अवस्था येतात. चांगला आहे ध्यान करणारा मुलगा 19-20 वर्षाचा. त्याला हे बाबा तिथे भेटले. ते कुंडलिनीची चर्चा करायला लागले. मग हा मुलगा म्हणाला अहो ते जाऊ द्या बाकीच्यांचं, पुण्यामध्ये एक अलौकिक शक्ती आहे कुंडलिनी जागृत केली, इतकी अलौकिक आहे तिच्या एवढं कुंडलिनीचं कोणीच नाही, मला खात्री आहे. कारण त्या मुलाला जवळ जवळ यायला लागलं, प्रचंड अवस्था येतात. असं यांनी चंग बांधला अलौकिक बरं अलौकिक शक्ती मला पाहिजे. ते म्हणले का घ्या अपॉइंटमेंट घ्या. तर तो मनुष्य न येता त्याची कुंडलिनी शक्ती त्याने सगळे अनिष्ट माझ्यावर प्रयोग करून दाखवले. असे महाभाग म्हणून हा म्हणून भेट नाहीच दिली देवाने, तो भाग वेगळा. आपली भेट व्हायची म्हणजे देवच ठरवतो आधी द्यायचं का नाही. पण त्याने भयंकर प्रयोग केले माझे. हा वाटेल ते मला समजायच्या आधी आलं की मला समजायचं. असं झालं. खूप नंतर मात्र मी काढलाच त्याचा काढला. मला विचित्र त्याच्या कुंडलिनीतून तो लोकांचा अनिष्ट करतो. कुंडलिनीचे 2 प्रकार, म्हणजे कुंडलिनी तीच, जागृत करण्याचा प्रकारही तोच, पण तंत्रज्ञ जे असतात त्यांचे प्रकार थोडेसे वेगळे आहेत. हा माणूस तंत्रज्ञ निघाला. आणि नंतर तर त्याने काय चालू केलं माहिती, आता माझं वय काय लहान आहे का, त्याने मला मिस कॉल टाकायची सुरुवात केली. दर 2 मिनिटांनी मिस कॉल, दर 2 मिनिटांनी. आणि मी तर ठरवलं होतं मी काय याचा कॉल उचलणार नाही. मग मी भैयांना सांगितलं, भैया आपल्या आहेत तयार. तो म्हणले काय आहे, म्हणलं या माणसाचा दर 2 मिनिटांनी मला मिस कॉल होती, याला बोल. मग भैयाने त्यांचं शस्त्र काढलं, जोरात ओरडलं, कोण आहेस रे तू, कुठे आहेस. असे काही महाभाग भेटतात. परमार्थात सगळं सरळ नसतं हेमंतबाई, नसतं सरळ. तुम्हाला तर असेल जी बुद्धी अध्यात्म ज्ञानासाठी दिली तीच बुद्धी काटा काढायला पण होतेच उपयोगी. मग त्याला इलाज नाही, त्याला काय इलाज आहे. मग भैयाने जोरात तू कुठे ए वगैरे केलं. मग कुठे आहेस, कोण आहेस तू, नाव काय तुझं, नाव सांगितलं, कुठे आहेस. नाही मी आळंदीला राहतो. पाहत आळंदी स्थानी राहून काय करतो. अरे तुझेच केलं नाही. त्यामुळे कुंडलिनी जागृत आहे माझी, मला तुमच्या आईंचं समजलं म्हणून मी फोन केला, त्या का नाही भेटल्या मला पण प्रयोग करता येतात असं सांगा. मग हा म्हणाला, हे म्हणाले अरे वेड्या, तू अजून माताजींना पण जाणत नाही, त्यांच्या आधी मीच तुझी भेट घेतो, तुला काय करतो ते मी बघ. म्हणले कानाकोपऱ्यात आळंदी आम्हाला माहिती, आम्ही आळंदीचेच आहोत, त्यामुळे मी येतोच तुझ्याकडं. येतो म्हणल्यानंतर तो 5-10 मिनिटांनी परत फोन आला, नाही 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 साहेब मी आळंदीत नाही बरं का, मी तिकडं नाशिकला गेलो. आता बघा परत 15-20 मिनिटात, नाही नाशिकला नाही मी इकडे नगरला गेलो. असा तो गोंधळला. तरी तो गप्प नाही बसला, त्याने बरेच दिवस ते चालू ठेवले प्रयोग. म्हणजे कुंडलिनी जागृत करून सुद्धा वेडे वाकडे प्रयोग करणारी माणसं आहे. आणि कुंडलिनी हे शास्त्र देवाच्या प्राप्तीसाठी हे आहे, पवित्र शास्त्र आहे. पण आपण ते पवित्रपणे वापरतो. लोक फार भयानक असतात, मला तेव्हा कळलं. मग त्या ह्याला बोलवलं मी, काय त्याचं नाव बघितलं, त्या रोहनला मी बोलवलं. म्हटलं बाळा उगीच कोणालाही माझे पत्ते आणि फोन देऊ नकोस. कोणाला माऊली तुम्हाला एवढा त्रास होईल असं मला कल्पना नव्हती, बिलकुलच कल्पना नाही आली. तुमचं इतकं सुंदर आहे म्हणून मी त्यांना ऍड्रेस दिला. आता मी कोणाला, उलट असं झालं की तो मुलगाच यायचा बंद झाला. असं झालं, त्याला उगीच जास्त खजील झालं की आपण उगीच पाठवलं. असे अनुभव म्हणजे आपलं ध्येय काय आहे की चांगलं करावं लोकांचं.
लोक हे अर्ध हळकुंडाने पिवळे झालेले आपण म्हणतो ते. सडलेल्या अळकुंडाने. हा? सडलेल्या अळकुंडाने. काय माहिती असं मला म्हणजे खूप अनुभव आता असे येतात. बर, मग उन्मेष. उन्मेष म्हणजे कुंडलिनी जेव्हा ऊर्ध्व जाते ती स्थिती. आपल्याला कळत न कळत, तुम्हाला कळू नाही तर न कळू, रोजच्या दिवशी तुम्ही जेव्हा ध्यान करता त्या ध्यानामध्ये थर्मामीटरचा पारा चढावा तशी कुंडलिनी छोटी 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 चढते. जसा तुमचा अभ्यास तसं कुंडलिनीचं ऊर्ध्वत्व होणं. जशी तुमची श्रद्धा, अभ्यासापेक्षा श्रद्धा जबरदस्त ठेवा. जबरदस्त श्रद्धा पाहिजे. बस, या शास्त्रापासून आणि या अभ्यासापासून मी कधी दूर होणार नाही. स्वतःचा अहम बाजूला ठेवा, हे फार महत्वाचं. मी कोण आहे असं नका लक्षात आणू प्लीज. मला तर अजून माहित नाही मी कोण आहे. खरंच नाही माहिती. मीचा पूर्ण विसर आहे. तुमचा आदर्श खूप मोठा आहे. हा, ते मला नाही माहिती, पण मी कोण हे मलाच कळत नाही आता. कळलं तुम्हाला? मीचा हे नाही ठेवायचं, भास नको. मीचा आभास पण नको, तर भास कसला? देव माध्यम आहे. मी नाही. मी नाही करण्यासाठीच अभ्यास आहे. संस्कृत मध्ये म्हणा की काय आहे? अहम नाहम करता हरी. नाहम नाहम करता हरी करता. ते एक झालं, पण अहम काहीतरी आहे. अहम बरं. ब्रह्मास्मी. हा? अहम ब्रह्मास्मी. हे भगवान श्रीकृष्णाचं सुरुवात आहे गीतेची. अहम ब्रह्मास्मी. म्हणून कृष्णाच्या अंगी कला किती होत्या? गणेशाच्या अंगी तर त्याच्यापेक्षा मोठ्या. पण कृष्ण भगवान सर्व कलांनी युक्त आहे. त्याच्यासाठी कुंडलिनी शिकवण्यासाठीचा मनुष्य सर्व कलांनी युक्त पाहिजे. चमत्कार नाही, मला काही येत नाही चमत्कार. आमचे विवेक काल परवा म्हणले चमत्कार कुठे होतात काय? मला काही गरज नाही वाटत, नाही ना. एखादा साधक ब्रह्म झाला, आमचा चमत्कार पूर्ण झाला, बस. चमत्कारच आहे की. आम्हाला भवरोगाचा चमत्कार काही गरज नाही. साधकाला ध्यान लागलं, आमचा चमत्कार झाला. साधकांना अनुभव येतात स्वतः तेवढेच. साधकांना अनुभव येतात, आमचा चमत्कार झाला. आम्हाला गरज नाही दुसरे चमत्कार करायची. नाही, लोकांना रिझवायची गरजच नाही आपल्याला. कशाला चमत्कार? करमणूक करायची काहीतरी. कशाला करायची करमणूक? काय काम नाही, दाम नाही. म्हणून सद्गुरूंचे पाय जे हृदय घेऊन सुरेट. तपश्चर्या कशी असावी, तप कसा असावा? सद्गुरूंचे चरण हृदयात पाहिजे सदैव. म्हणजे डोळे बंद केले की चरण दिसावे. हे हृदय, हे नाही. हे हृदय रक्ताभिसरणाचं इथं पाहिजे. आपल्या डोक्यात किती गोष्टी असतात. काय काय असतं डोक्यात? बोला, कोणीतरी बोला. मुद्दा ताई बोला. हा हा सामान संपलं यादी करायची. हा. व्यवहार 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 असतो. आपल्या डोक्यात फक्त व्यवहार, आणि व्यवहार आध्यात्मिक पातळीवर एवढासा पण पोचत नाही. आध्यात्मिक पातळी ही क्लीन अँड क्लिअर. ज्याला घ्यायचंय ना त्याने तसंच झालं पाहिजे, तर तो रंगेल. राधा एकटी रंगात रंगली, त्याचा अर्थ काय? रंग नाही फेकला, रंगात रंगली म्हणजे श्रीरंगासारखी झाली. तसं आहे ते राधेचं वर्ण. एकटी राधा एवढी भावविभोर व्हायची की राधा आहे का कृष्ण आहे हेच कळायचं. त्याला म्हणतात रंगणे. एकच रंग. हा, इतकं ऐक्य होणे आपण आणि आपलं दैवत. जसं सद्गुरू हे एक दैवत असतं, आणि मग बाकीचे समाध्या, मूर्ती, हे सगळं दैवत असतातच. कोणतं कोणाला धरायचे ते त्यांनी धरा मनात. कोणाला समाधी प्रिय आहे, कोणाला काय कोणती समाधी प्रिय आहे, कोणाला कोणता गुरु प्रिय आहे, कोणाला कोणतं प्रिय आहे, कोणाला काय धरायचं ते धरा. आम्ही आमच्या जिवंत गुरुला धरले होते. म्हणजे असं धरले होते. कसं धरलं होतं? असं. सद्गुरूंचे पाय जे हृदय दिवसून येतात, एवढे भाग्य होय उन्मेषाचे. उन्मेष म्हणजे कुंडलिनी. ज्याच्या हृदयामध्ये अखंड सद्गुरू आहे त्याचं भाग्य असतं बाबा.
एवढे भाग होय उन्मेष त्याच्या शरीरात चढते कुंडलिनी. तुमचं चढत नाही असं नाही, तुमच्या सगळ्यांवर माझी खूप कृपा आहे. गुरुजी सांगतात करा आता सगळ्यांवर कृपा, बाद झाला आता तुमचं असं म्हणतील का गुरु? कृपा आहे सर्वांवर, तेवढं लक्षात ठेवायचं आणि ध्यान करा. ध्यान करा, व्यवहार करा, काही करा, लक्ष तिकडं पाहिजे. रेल्वेतून बसून चाललो आपण, बिनधास्त झोपतो. आपल्याला कळतं का रेल्वे कुठून चालली, रेल्वे बरोबर रुळावर आहे का? तुम्ही तर झोपून गेलात. मी रेल्वेने गेले होते तर मी जागी राहायचे सारखे. ही जीवनाची रेल्वे चाललेली आहे, त्याच्यात बेफाम काय म्हणायचं त्याला, बेसावध राहू नका. रेल्वेने रूळ सोडला मग काय करायचं? रुळावरून घसरली काय झालं? पण सावध म्हणजे देव तरी जरा वाचवी ना, सावध. रेल्वेत बसल्यावर सुद्धा नामाला किती वेळ असतो बाबा, मला सांग. जिथे तिथे ईश्वर आपलं सहकार्य करतो. रेल्वेत बसला डुलक्या पाहिजे आणि काय करतो? माळ घे, नाम घे, काहीतरी कर, एखादं प्रवचन लक्षात आण, एखादी वही वाच, ज्ञानेश्वरी जवळ ठेव. आपला छंद सोडूच नाही, काही असो. अशा लोकांसाठी ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरूंचे पाणी ही जीवन साधन आहे. लक्षात ठेव, जीवन साधन मला यांचे पण सांगता येईल सामान्यांचे, पण आपल्याच लोकांसाठी मी जीवन साधना मुद्दाम सांगते. जीवन सामान्यांचं आहे तसं आहे, ते चाललंय चांगलं, त्यांच्या मानाने चांगलं चाललं. माझी आहे का तेल किती राहिले? ते चुकीचं नाहीये, आहे का तेल किती राहिले, साखर संपली का, गेले की सुरू होईल. अहो साखर आणा जरा, येता 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 साखर आणा. आई येता येता जरा साखर आणा, संपलेली आहे. हे चालत राहणार. याच्यापेक्षा वैशिष्ट्य काय आहे, हे सगळं असून सुद्धा या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व होत. पुढे ते तत्वज्ञ, इथं थांबायचं. तत्वज्ञ काय एवढे लागून गेले का आपल्याला तत्वज्ञ होत आहे? माझं हे म्हणते, आपण व्हा तत्वज्ञ. सगळ्यांनी तत्वज्ञ झालं पाहिजे. सगळे होत आहेत आता आमचे हळू. तत्वज्ञ काही एकच होऊन गेलेले होते. आपल्याला काय करायचं? सोडा प्रपंचाची काळजी. प्रपंच करताना नसली पाहिजे, भाजी धुताना नसली पाहिजे काळजी. भाजी धुताना गव्हाचं पीठ संपलंय का, नका देऊ लक्ष. भाजी धुताना भाजीच, कांदा चिरताना कांदाच. असं एकाग्र होता 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 सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. पुढे सर्व कार्य करता हरी बोला. हे होईल. उपासना तशी सोपी नाही, उपासना अवघडच आहे. आपल्याला इथून गेल्यावर काय काय असते, घाई असतात. इथून पहिल्यांदा कुठे बसलो आपण, रिक्षेत बसलो. रिक्षेत बसलो काय करता तुम्ही सगळे? गप्पा कोणत्या चालतात? मग तिथे अच्छा बरं, प्रवचनावरच हा तेच असतं का हो, साधक मोठे चालेल. प्रयत्न सोडू नका, हे मला म्हणायचं. कोणती विद्या सोपी नसते. टेलरकडे एक मुलगी किंवा मुलगा टेलरिंग शिकायला गेला, सोपं नाही. इकडं टीप मारायचे, त्याने तिकडं मारून टाकलं. दोन पाय गेले पाहिजेत दोन्ही एकत्र करून ठेवले. दॅट्स कॉल्ड टेलर. टेलरला टेलर सारखं आलं पाहिजे, त्यासाठी त्यांचं मन तिथं पाहिजे, एकाग्र. तसं ईश्वराच्या सेवेसाठी एकाग्र बुद्धी करा. किती सूक्ष्म करता येईल तेवढी करा. तुम्हाला सांगते किती सूक्ष्म बुद्धी करा. आपल्याला ध्यान लागत नाही असं काहींचं मत आहे. लागलं तर मला काही समजत नाही. श्वास वर घ्या, प्रार्थना करा, आपल्या सद्गुरूंचं नाम घ्या. सद्गुरू जेवण तास तर म्हणायचं नाही, हे नाही एवढे चांगले, ते चांगले होते. बराय चांगले आहे. आणि बाळकृष्ण महाराज सर्वस्व छान आहे, बाकीचं आम्हाला माहिती. बाळकृष्ण महाराज उत्तम, त्यांचा काय प्रश्नच नाही. पण तुमच्या
तुमच्या सद्गुरूंचं काय झालं? काय झालं? त्यांचे सद्गुरू उत्तमच होते, पण तुमच्या सद्गुरूंचं झालं काय? तुमचा कसा का असेना, लंगडा पांगळा बहिर्मुखी कसा का असेना, त्याच्यावरच विश्वास ठेवा. दॅट्स कॉल भक्ती, दॅट्स कॉल साधना. पहिला विश्वास फक्त सद्गुरू, बस करा. पहिला विश्वास. माहित नाही आम्हाला काय अभ्यास आहे, सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंचं दर्शन, सद्गुरूंच्या तिथे जाऊन काय आहे काय नाही, सेवा पाहणे काय आहे काय. म्हणजे आम्ही तर तसं करायचो. आमच्या सद्गुरूंना तर खूप अडचणी असायच्या. आम्ही तर आता घरात राहतो, चहाची वेळ झाली, शीतलताई म्हणतात देऊ का अर्धा कप, त्यामुळे सुखाने चहा मिळतो. आमचे सद्गुरू हाताने चहा करून प्यायचे, नाही त्यांना मिळालं कारण घरचे विरुद्ध स्थितीत किती मनुष्य दम काढणार. गुरुजींची ही रूम होती, ते सदाशिव पेठेत राहायला होते. फार विरोध नाही, पण ते काय त्यांचं असेल आपल्याला माहित. मी जास्त खोलात कुठे गेले नाही. मतभेद, आणि मुलांनी वडिलांसारखं वागायचंच नाही. वडील काय करतील मला काय करतील त्यांना माहिती नाही. यांना पण सद्गुरूंनी कधीही मुखातून असा शब्द काढला नाही. दॅट्स कॉल सद्गुरू. माझ्या घरी असेल, माझ्या दारी असं काढायचं कधीच कधीच नाही. आम्ही कधीच प्रवचनात असं ऐकलं नाही. माझ्या घरी आज तसं झालं, मी इकडे गेलो होतो, पंजाबला सांगायला लागले की तोंड दुसरीकडे करायचं, तोंड बघायचंच नाही ते, नाही बघायचेच नाही. कुणी सांगायला येतात तिकडे तोंड करायचं, त्यांना आवडायचंच नाही. प्रपंचाचा विषयच नाही, फार कडक होत. विषयच काढायचा नाही प्रपंच त्यांच्या समोर. म्हणून मी तेव्हा पहिल्याच दिवशी कानाला काढा. आपण कधीच काही सांगितलं नाही. दादा काय बोलले, मी काय बोलले ते संपतं का कधी? मला प्रवचनाला काल पाठवलंच नाही, डमकं झालं टमकं. किती सांगायचं पुराण, ते पुराणच असतं. पुराण हे संपत नाही कधी. जीवन हे असलं कधीच संपत नाही. जीवनाची मूल्य तर आपण जाणून घेतली पाहिजे. काय मूल्य आहे जीवनाचं? दिवसभर आपण माणूस आहोत, संध्याकाळी साधक बनलं पाहिजे. साधकाचं सर्व अंगात आलं पाहिजे. असं झालं दिवसभर असं पाहिजे. दिवसभर चिंतन मनन झालं. आत नका 100 पुस्तकं वाचू नका, गरज नाही. चिंतन मनन. एखादा प्रश्न असेल मोकळेपणे आपल्या गुरूंना विचारा. ते स्वस्थ असतील तेव्हा. आहे ना ते गाथ्यात काही त्या गोष्टी आहेत. ही जीवनाची साधन आपल्या दृष्टीने. तसे जीवनाचे साधन वेगवेगळे खूप सांगतात. आपण जे ठरवलंय, आपण जे व्रत घेतलंय, ते व्रत कोणत्याही परिस्थितीमध्ये येच देईल. मनुष्य जन्म एकदाच आहे. गुरुजी परत म्हणतील नाही नाही यांनी खूप साधना केली बरं का, म्हणून आता दुसऱ्यांना यांना परत मनुष्य जन्म म्हणतील. नाही असं नाही, द्यावाच लागतं. आपण नाही ना हलकं राहायचं. आपण असं हलक्या फुलक्या नाही राहायचं. आपण तरवेज राहायचं प्रत्येक साधन. कळलं तुला? आणि व्हायचं काय नेमकं माहिती? गुरुजी कुठं गावाला वगैरे गेले ना, आले ना, यांच्या घरी जायचं. मिस्टर सोनाईकर त्यांना न्यायचे. त्यांच्याकडे काय थोडंफार खाणं मिळतं. नवलेताई कुठे? मी नवलेताई होते त्यामुळे घरी. नवलेताईंना आज कोणतं गीत प्रगट झाले, तेव्हा आमचा तो काळ होता गीत प्रगट होण्याचा. आणि ते गुरूंना आपल्या मुलीने जर छोटीशी भाकरी केली, आईला किती कौतुक असतं. ते सद्गुरूंना कौतुक असतं. लक्षात ठेव. माझा साधक आज हे शिकला, माझ्या साधकाची वाणी वृद्ध झाली, माझ्या साधकाला हा अनुभव आला, आईप्रमाणेच अगदी. त्यात काही वेगळा भाव नसतो. त्यांना विचारलं काय झालं आज, काय काय ते म्हटलं झालं बा काहीतरी प्रगट, मला नाही माहिती. मिस्टर सोनेकरांना पाठवलं, रात्रीचे 10 वाजलेले. या बाबतीत सुद्धा सद्गुरू आणि सत्शिष्य हे एकमेकांच्या यांच्यात उतावीळ असतात. कृपा करून वेगळा भाव समजू नये. कशासाठी उतावीळ? काय प्रगट झाले ते सांगण्यासाठी आणि सद्गुरूंना ऐकण्यासाठी. श्रवण. मिस्टर सोनेकर आले, रात्रीचे 10 वाजले. आम्ही गाद्या वगैरे सगळं घालून झालं, सगळं जेवण सगळं झालं आणि आता पडणार. तितक्यात सोनेकर टक टक टक. म्हटलं काय झालं? गुरुजी
आले तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोल. आता मी साडी तर नेसलेलीच असायची, त्या काळी काय गाऊन नसायचे. मी दादांना विचारावं की नाही, तशीच पळत सुटली. याचं नाव कोण 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 सांग? गोपी. हा, गोपीचा असं. गोपिका शबरी. तशीच पळत सुटली खाली. गुरुजी आलेत म्हटलं की काय, खाली पहिल्या मजल्याच्या खाली गेलं. माझ्या लक्षात अरे देवा, दादांना पण विचारलं नाही. तशीच परत वर पळत सुटले. ती मर्यादा मी कधीच उल्लंघन केली नाही. दादांना आल्यावर विचार, हा तुम्ही गेला तर तसेच आम्हाला कळलं, आम्ही काही बोललो नाही. म्हटलं आता आहे ना परवानगी तुझी? आहे, जा जा म्हणले. पळायचं तसं का जा म्हणे ना, जा. असं असतं ते, पण तरी जायचं. पण त्या दिवशी गुरुजींना जे प्रेमल गीत त्यांनी ऐकलं, त्याच्यानंतर गुरुजींनी 2-4 उड्या मारल्या दंड. कोणतं प्रेमल गीत? ओम नमो नमो बद्री केदार. हरियम नाही, हरियम. बद्री केदार. हा. कुठे गेली बघा. ओम नमो नमो बद्री केदार. असं ध्यानात दृश्य दिसलं की मी बद्री केदार, बद्रीनाथाला आहे वर, केदारनाथावर, आणि शिव भगवान मला भेटणार आहे असं मी ध्यानाला बसलीये घरी, आणि माझ्या समोर हिमालय आहे, मला भेटणार आहे. पण शिव भगवान मला विचारतायत की बाबा, तुझ्याजवळ तर पूजेचं एक पण साहित्य नाही, तू काहीच आणलं नाही. त्यावेळेस मी सद्गुरूंनी शिकवलेली विद्या तिथं वापरली, म्हणून सद्गुरूंना कौतुक वाटलं. That's that. ओम नमो नमो बद्री केदार नाथा, तुला वंदिते चरणी ठेवून माथा. ओम नमो नमो बद्री केदार नाथा. सत्वगुण महिमा तुझ, म्हणजे मी शिवांची स्तुती करते, पण प्रॉब्लेम असा की माझ्याजवळ काहीच नाही साहित्य. आमच्या माई बाबा पूजेला कशा येतात छान छान, उद्या कोणाचं आहे काय काय त्यांचं नाही काय. आपण काय म्हणतो, रुद्र रुद्र उद्या आहे का नाही? रुद्र काय करतात ना, इतकं सुंदर आणतात. तसं शिवांनी मला विचारलं, बाबा तू एवढी आलीच घाईघाईने, आता मी ध्यानातून तसेच गेलेलो वर, तर तुझ्याजवळ काय काय आहे पूजेचं साहित्य, दाखव मला. तेव्हा मी सांगेन काय महिमा तुझा, महिमा तुझा, महिमा. महिमा तुझा. महिमा आधी त्यांची स्तुती केली, हा. हुशार साधन. महिमा तुझा अखिल विश्वास ठावा, जीवाने परी तो अखंडित गावा. भाव, मी त्यांना काय म्हणाल, देवा माझे भाव आहेत ना, ते सगळे स्वीकार. भाव अर्पिले ते स्वीकारी आता. ओम नमो नमो बद्री केदार नाथा. सत्व. मग शिवाने विचारलं, काय नाही आणलं? फुलं नाही, तबक नाही, उदबत्ती नाही, निरंजन नाही, काही नाही. म्हणलं सॉरी अबाउट दॅट, काहीच नाही. मग मी म्हणजे साधक हुशार असतो, त्याने कल्पना केली, सत्व गुण बुद्धीचे तबक मिळाले, भाव फुलांचे यामी हार गुंफिले. त्रिपुटी बिल्वदल समर्पण सर्वथा. त्रिपुटी बिल्वदल समर्पण सर्वथा. ओम नमो नमो बद्री के. ज्याच्याजवळ काहीच नसतं पण अचानक गेला, हे तिचं गीत म्हणा, तुमचं सगळं मिळेल त्याला. पुढं मग देव म्हणाला, निरंजन कुठे आणलेस, मला कसं ओवाळणार? देहाचे आता या निरंजन गावले, प्रत्येक ज्योतीने ते स्वरूप पाहिले. धन्य धन्य प्रेमलया चरणी
समता ओम नमो नमो बद्री केदार नाथा ओम नमो नमो बद्री असा असतो. भावनेचा जो अवतार आहे तो तीव्र करायचा, म्हणजे जे आहे त्याच्यात आपल्याला सगळं काही द्यायचं. काय आणलं होतं मी? काहीच नाही. शिव म्हणाले काहीच नाही तुझ्याजवळ, साधं तबक नाही. त्यांना म्हणलं नाही, हे शुद्ध सत्व गुण बुद्धी आहे ना, तबक नाही, तेच तबक समजा. पुढं आता हे सगळं निरंजन नाही म्हणे, मग देहाचे आता या सर्व देह तेजस्वी आहे, सत्वगुणाने युक्त आहे, त्यानेच मी आपल्याला ओवाळते, अशी ती पूजा असते. असं जर गुरूंना कळलं माझ्या ह्या भक्ताला असं आलं, मग काय होईल सांग. मयुरेश असा आहे ही जीवन साधना. आपल्याला आता ही साधना करायची, याला ब्रह्म साधना म्हणतात किंवा जीवन साधना म्हणतात. जीवन म्हणजे काय? आपल्याला या साधनेत येऊन आपण कसं जगावं हे कळतं, लक्षात ठेवा. म्हणून त्याला जीवन साधन. आपल्याला पूर्वी माहिती नव्हतं, आता आपण त्यात आलो आणि आपलं जीवन उजळून निघालं. तुम्हाला वाटते का नाही ते पहा. पण आपल्या प्रत्येक क्रियेवर या साधनेचा परिणाम असतो. कुठेही असो, घरी असो नाही तर कुठेही असो, आपलं मन हे काय म्हणायचं त्याला, विशाल झालेलं असतं. बुद्धी ही तेजस्वी झालेली असते. चित्त हे एकाग्र झालेलं असतं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार लीन झालेला असतो. ती खरी साधना. बाकीचं मग वर किती वाहता याला किंमत आहे, पण सर्वस्वी नाही. ते सर्वस्व नाही. ईश्वराला तुमचा मनाचं निरंजन लावा, ईश्वराला तुमच्या बुद्धीची ज्योत ओवाळा, ईश्वराला तुमची श्रद्धा बळकट केली, असं सगळं आवडतं. ही अंतर्मुख साधना महाराजांनी आम्हाला शिकवली. त्या काळात काय म्हणतात शिकवली? अंतर्मुखत्व आणि ऊर्ध्वमुखत्व. आपल्याला ही साधना हे शिकवते. ज्ञानोबा सगळ्या ज्ञानेश्वरी अंतर्मुखत्व आणि ऊर्ध्वमुखत्व हे शिकवते. जीवनाची साधना याचा अर्थ प्रपंचाचे सगळे दृष्टांत आपण देऊ शकतो, पण ते मी देणार नाही, कारण आपल्याला आता वेगळ्या दिशेने चाललोय आपण. त्यामुळे आपली दिशा हीच ठेवायची काय की साधना म्हणजे हे जीवन सफल कसं करायचं. कळत? जीवन सफल होईल की नाही, काही ना शंका असते, माझं जीवन सफल होईल काय? आपण लग्न केलं ते चुकलं. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली, आपण चुकीतून कोणा बरोबर येऊन कोणा बरोबर जे होतं ते भगवंताच्या इच्छेने होतं. लक्षात. आयुष्यात जे काय घडलंय, रात्री झोपताना अथर्व शीर्ष म्हणलं, अथर्व शीर्ष म्हणून नमस्कार केला तर सर्व तुमच्या पादुका दिसतात. हे तुम्ही सांगा. जीवन हे आपल्या विचारांनी नीट घालवा. जीवन हे उगीच असं तसं माया घालवण्याचा पदार्थ नाही. जीवन ही जबाबदारी आहे आपली स्वतःची. जीवन हे काय आहे? जबाबदारी आहे. जबाबदारीने वागा. साधना जबाबदारीने करा. जास्त किती 24 वर्ष झाले साधना चालली, साधनेला किती वर्ष द्यायची? 12 वर्ष. 12व्या वर्षी साधना उरकलीच पाहिजे. पुढचं वर्ष भोगण्यासाठी आहे. आपण पूर्णत्व झालो, आपण बासुंदी घरी आणली आणि मिस्टरांना दिलीच नाही, ते काय म्हणतील? मीच आणली अरे इतक्या लांबून तुमच्यासाठी, पण तुम्ही मलाच दिली नाही. म्हणजे सद्गुरू असं म्हणेल ना आपल्याला, मीच तुला ऊर्ध्व केलं, मीच तुला मुक्त केलं, आणि तू मला विसरलास. असं सद्गुरूंचा विसर एक क्षण पण आपल्याला नको. आणि म्हणून सद्गुरूंना एकच आवडतं की माझा भक्त साधना कसा करतो, ते ऊर्ध्वत्व आणि ते नजदीकत्व जे आहे ते प्रत्येकाने सांभाळा. आजचं प्रवचन एवढंच आहे. कुंडली गवरदा हरी विठ्ठल.